नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आपला आहे गुरुपौर्णिमेचा. पूजेसाठी शिव नारळाचे केस म्हणजेच नारळ सोडून देत आहे. एक टाक नाही म्हणजे पुजारी पुजारी नाचते अजून वर तोड वर वर. तो परत तिकडे शिवच्या मम्मीनं पूजेसाठी नैवेद्य तयार करून ठेवला होता. आता आरतीची वेळ झाली होती. काय रे शिव? हां हां आमचं देवघर म्हणजे देवरा तुम्ही पाहू शकता किती उंचीवर आहे. कारण की हा शिव काय करतो, स्वतः देवरामध्ये राहतो आणि देवांना घराच्या बाहेर काढून देतो. म्हणून आम्ही याला उंचीवर ठेवलेला आहे देवाला. इकडे बायकोनी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दिलेला आहे. आज शिव पूर्ण नारळ फोडायच्या प्लॅनिंग मध्ये दिसत आहे. हात बांध, हात बांधून घे, हात बांध. इकडे पाय, इकडे पाय, इकडे हात बांधले. इकडे 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 पप्पा हा रे. मांडी मार, मांडी मार, मांडी मार. बस ना, आता डोक्याला लागेल ना पूर्ण. इकडे पाय, इकडे पाहू दे. बस झालं आता. जे जे डोकं टेको, डोकं टेको. चाल जे जे कर. डोकं टेको, खाले खाले खाली डोकं टेको. असं डोकं टेको. कर जे जे, कर जे जे. इकडे बाय हात नको लावू. कर जे जे. डोकं टेको, डोकं टेको खाली. डोकं टेको, तसं नाही करू. डोकं टेको खाली. डबल टेको, चल डबल डबल. चल माझ्या पायाला लाग आता. मम्मीच्या पायाला लाग, मम्मीच्या पायाला. माया लाग आता. आता भजन कर. चल गाणं म्हण, गाणं गाणं चांगलं म्हण, चांगलं चांगलं म्हण गाणं. भजन हा म्हण, भजन गाणं. त्याच्या तोंडात झालेलं आहे. टाळी वाजून भजन कर, टाळी वाजून. गुरुपौर्णिमा म्हणजे सकाळी निमित्त आज बायकोने काय केलं ते बघा. कढी, भात, खीर, गरमागरम भजे, वडा, पापड, पुरणाची पोळी आणि गंगाफळ म्हणजेच काशीफळाची भाजी. मी एकदम पाहू शकता, एकदम सॉफ्ट झालेली आहे ही पुरणपोळी. फिलिंग मस्त भरलेलं आहे याच्यामध्ये. बाहेर सुरू आहे हलका हलका पाऊस आणि या पावसाच्या वातावरणामध्ये ही गरमागरम भजे मित्रांनो एक नंबर. तुम्ही पण या मित्रांनो जेवण करायला. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलचं